हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय निगमानंद बाबा की जय श्री संत भगवान महाराज की वामन जय भाऊ महाराज की जय भीमसिंह महाराज महाराज की जय सेवालाल महाराज की जय सालसिद्ध बाबा महाराज की जय जैसे शब्द जात आलोडीजे अथवा योगादिक जे अभ्यासिले ते तैची मनोये आपुले जय सानुकूल श्री गुरु. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या शब्दाच्या मुक्तीला वंदन करून श्री गुरूंच्या चरणयुगलांना अभिवादन करून श्रोत्यांना नमस्कार करून सुरुवात करतो. सालाबादप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि या परिसरामध्ये भक्ती रसाची आपल्या हृदयस्थ श्रद्धास्थान स्वामी निगमानंद महाराजांनी सुरुवात केलेला हा नारळी फिरता अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहाला करण्याचं भाग्य लमणवाडीला प्राप्त झालेलं आहे. खरंच साधू संतांची सेवा करायला मिळणं हे कुणाच्याही नशिबात नसतं. म्हणून स्वामी निगमानंद महाराजांच्या भक्तवर्गात अनेक गावं आहेत, अनेक लोक आहेत, पण सगळ्या लोकांमधून तुम्हाला सप्ताह करायचं सुचलं हे स्वामी निगमानंद महाराजांची तुमच्यावरची कृपा आहे. आणि वाईट काम करतात त्यापेक्षा चांगलं काम आहे. हे सप्ताह नारळी सप्ताह म्हणजे मोठा यज्ञ आहे, आपल्या गावामध्ये होणारा यज्ञ आहे. जिथपर्यंत निगमानंद महाराज पोहोचलेले आहेत वारकरी संप्रदायात तिथपर्यंत आपल्या लमणवाडीचा प्रचार प्रसार झालेला आहे. मग आपल्याला सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत. एक अदृश्य प्रसाद पण मिळणार आहे. आणि दृश्य प्रसाद म्हणजे आपल्या गावात पृथ्वी जन्माला आल्यापासून झाला नाही एवढा मोठा सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाच्या नारळी सप्ताहाच्या रूपाने होतोय. म्हणून आपल्याला द्यावे तितके धन्यवाद आहेत. साधू संतांची सेवा करायला आपल्याला मिळते आहे. आणि यात सगळ्या निगमानंद महाराजांच्या वैभवाला डेव्हलप करणारं, पुढे चालवणारं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. जनार्दन महाराज आहेत आणि त्यांनी हे सगळं नियोजन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपणही मोठ्या उत्साहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. आणि या सगळ्या माध्यमातून आपल्या जीवनातलं जे सार आहे ते सार म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, नारळी सप्ताह आहे. ओवी जी घेतलेली आहे ती ओवी पण जरा ह्याच पद्धतीची आहे. जीवनात सगळे लोक कामं करत असतात, तर त्या कामाला परिपूर्णता कुणाच्या तरी प्रसादाने मिळते, कुणाच्या तरी कृपेने मिळते, है का नाही. आपण एवढ्या वर्षात अनेक पद्धतीचं कष्ट घेऊन हा अखंड हरिनाम सप्ताह इथपर्यंत आणलेला आहे. सगळ्याच बाबतीत थोडं बारकावे आहेत, लक्ष देऊन ऐका. सगळे दिवस रात्र काबाड कष्ट करतात. कुणी शरीराची मेहनत करतंय, कुणाची बुद्धीची मेहनत आहे, कुणाची मनाची मेहनत चालू आहे, कुणाची आर्थिक मेहनत आहे. सगळ्याच गोष्टीचं योगदान ज्या कार्यामध्ये असतं
तो मोठा यज्ञ म्हणजे नारळी अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहात ऐकायला मिळणं भाग्य आहे, वाढायला मिळणं भाग्य आहे, सेवा करायला मिळणं भाग्य आहे. कुठल्याही माध्यमातून असू द्या. का करायचं हे सगळं आपल्याला, तर कुठंतरी आपल्या जीवनामध्ये कृपा व्हावी. ती कृपा होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत. ओवी खूप सुंदर आहे, ती घेतलेली ओवी आहे, माऊलींची ओवी आहे, थोडीशी वेगळी ओवी आहे. शब्दजात आलोडिले, जरा नवीन विषय आहे आपल्याला. रेग्युलर ऐकणारे श्रोते आपण आहात, संतांबद्दल हे ते सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहेत, त्या शब्दांबद्दल काय सांगितलेलं आहे हे सांगितलेलं आपल्याला ऐकायचं आहे. शब्दजात आलोडिले, सरळ सरळ आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शब्दाचा अभ्यास करणारे वर्ग जगामध्ये आहेत. काही योगाचा अभ्यास करणारे आहेत, काही भक्ती करणारे आहेत, माध्यमं वेगवेगळे आहेत. पण हे सगळं कौशल्य आपल्याला अवगत झालं, ते फलद्रूप कधी होतं ते सांगणाऱ्या आजचा सिद्धांत आहे. सगळं काम केलं सगळ्यांनी. बायको एखाद्याची इतका सुंदर स्वयंपाक बनवते, स्वयंपाक बनवल्यानंतर एखादा असा असतो त्याला टेस्ट कळतच नाही, जेवायचं काम करणार आणि आराम करायला जाणार. पण ज्या बाईनं सकाळपासून मेहनत घेऊन पंचपक्वान्नाचा सुग्रास स्वयंपाक बनवला आहे, तिची काहीच अपेक्षा नसते. फक्त ज्याच्यासाठी जेवण केलेले आहे त्यांनी गोड शब्द स्वयंपाकाबद्दल बोलावेत एवढी अपेक्षा बाळगून असते. आणि तिच्या जीवनात सगळा थकवा निघून जातो. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. आपण कितीही कामं केले आणि त्या सगळ्या कामाला ज्याच्या निमित्ताने ज्याच्यासाठी कामं करतो, परमार्थामध्ये पांडुरंगाचे आपण सगळे भक्त आहोत. वारकरी संप्रदाय आपल्यामध्ये लिहिलेलंच आहे. अभंगामध्ये, नाटाच्या अभंगामध्ये आहे, विठ्ठल कुळीचे दैवत, पांडुरंगाचे आपण सगळे भक्त. ही सगळी जी सेवा चालू आहे याला प्रसाद सद्गुरूच्या अनुकूलतेतून मिळत असतो. ही ओवी आहे. आपण सगळे एवढ्या संख्येने बसलेले आहात. थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं, सॉफ्ट पद्धतीनं सांगतो तुम्हाला. शब्दजात आलोडिले. आता मी आपल्यासमोर प्रवचन करतोय, प्रवचनाचे पण शब्दच आहेत, दुसरं आहे तरी काय. आणि शब्दांचं एक मोठं शास्त्र आहे. ते शब्द बोली भाषा असते, त्याचे अर्थ बदलत जातात, नाही का. पाणी आहे, शब्दच आहे. वॉटर शब्दच आहे. जल शब्दच आहेत. भाषा बदलत जातात, पण त्या शब्दातला अर्थ टिपण्याची कला ही जरा वेगळी आहे. शब्दामध्ये अर्थ आहेत, भाव आहेत, ध्वनी आहे, वेगवेगळ्या पद्धती. एक एक दृष्टांत देतो जरा आपल्याला. ओवी जरा उंचीची आहे थोडीशी, आपल्या पद्धतीने आपल्याला सांगतो. मी मागे 2-3 वर्षापूर्वी फेसबुकला एक पोस्ट पाहिली आणि त्याच्यामध्ये एक तो मुलगा होता, त्याने आपला सिगारेट ओढत असतानाचा फोटो फेसबुकला टाकलेला होता. काहीतरी कारणानुसार तो गेला म्हणजे जग सोडून गेलेला आहे. आणि त्याचा जो फोटो फेसबुकवरचा आहे, समजून घ्या मला काय सांगायचं आहे. सिगारेट ओढताना फोटो फेसबुकला टाकला आणि तो गेला 4-5 वर्षानंतर. तो गेला, पण फेसबुकवरचा अकाउंट तसंच होतं. मग त्याची जी मित्र कंपनी आहे त्याने भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला सुरुवात केली त्या फोटोच्या खाली. बरं, चांगल्या फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली बोलावं, पण फोटोही असा निवडला की ज्या फोटोत सिगारेट ओढलेला आहे. आणि मग खाली एक वाक्य आलं एका मित्राचं, त्याच्या सिगार विजली. मला हे मुलाचं सांगायचं नाही, सिगार विजली याचा अर्थ होतो काय की जो शिगार ओढणारा फोटोत दिसतोय तो गेला, याचा असा अर्थ आहे. एखादा व्याकरणाचार्य आहे, प्रकांड विद्वान आहे, व्याकरणातला तज्ज्ञ, त्याने किती अर्थ लावण्याचा प्रयत्न करा बरं.
शिगार बिजलीमध्ये माणूस मेलाय असा अर्थ त्याला सापडू शकत नाही. मग हा अर्थ कुणाला सापडतो? ज्याला शब्दांमधला भाव पकडता येतो त्याला हे शब्दातले अर्थ सापडतात. वेगवेगळ्या पद्धती आहेत. मागे एक माझ्या गुरुजींनी शास्त्रीजींनी एक दृष्टांत सांगितला होता. आपल्याला संदर्भासाठी तो महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक आहेत आणि आपल्या परिचयाचा असेल, पण माझा सांगण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे, अँगल वेगळा आहे. लोकमान्य टिळक आहेत, त्यांच्या काळामध्ये इंग्रजांची जरा राजवट होती आणि इंग्रजी लोक होते मराठी भाषिक. कालांतराने लोक मराठी भाषा शिकतात आहे का नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या राज्यातली लोक पण येतात. मला हे सांगायचं म्हटल्यानंतर लक्ष देऊन सांगावं लागतं. सगळ्यांकडे लक्ष देऊन आहे का नाही. तुमच्या सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे. आणि मग शब्द शब्दांना जन्म देतात. नाही तर ओढून आणावं लागतं, इकडून काहीतरी तिकडून काहीतरी नाही का. आणि मग ते जे लोकमान्य टिळकांचा प्रसंग सांगतोय, विदेशी माणूस होता, इंग्रजी भाषा बोलणारा. महाराष्ट्रात राहिल्यानंतर त्याला मराठी भाषा बोलता यायला लागली. आणि त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट झाल्यानंतर टिळक म्हटले, चांगली मराठी बोलतायत. तो म्हणाला, तुमच्यासारखी मराठी मी बोलतो, आता सगळी मराठी मला कळायला लागली. टिळक म्हटले, ठीक आहे, उद्या या घरी चहा घ्यायला. मग दुसऱ्या दिवशी तो माणूस घरी आला आणि घरी आल्यानंतर टिळक काही घरी नव्हते, त्यांच्या पत्नी घरी होत्या. आणि पत्नीला विचारलं, टिळक घरी आहेत का? असं नाही विचारलं डायरेक्ट. प्रश्नांचे पहा थोडे थोडे शब्द आहेत. त्या विदेशी माणसाने टिळकांच्या घरी गेल्यानंतर टिळक म्हटले, घरी या, उद्या भेटू. विचारलं, आहेत का घरी टिळक? तर पत्नीची भाषा बघा. पत्नी सांगायला लागली, चपला घरी नाहीत, म्हणजे त्यांची जे बुटं वगैरे असतील. तो पुन्हा विचारायला लागला, मी असं विचारलंय की टिळक घरी आहेत का? त्यावेळेस तिनं सांगितलं, काठी घरी दिसत नाही. पुन्हा विचारलं, काय तुम्हाला मराठी कळते का? मी विचारतोय टिळक घरी आहेत का? त्यावेळेस तिनं पुन्हा सांगितलं की पगडी घरी दिसत नाही. ते म्हटला, तिच्या नादी लागण्यापेक्षा इथून गेलेलं बरं. चालल्या गेला. दुसऱ्या दिवशी टिळकांची भेट झाली आणि टिळक म्हटले, आले होते का घरी? त्यावेळेस तो विदेशी माणूस म्हटला, मी घरी आलो होतो, पण तुमच्या घरचे जे लोक आहेत त्यांना मराठी सुद्धा कळत नाही व्यवस्थित. त्यावेळेस टिळक म्हटले, काय सांगितलं माझ्या पत्नीनं? ते म्हटले की चप्पल घरी नाही, काठी घरी नाही, पगडी घरी नाही आहे. त्यावेळेस टिळक म्हणाले, चप्पल घरी ठेवून माणूस बाहेर जाऊ शकत नाही. ज्या अर्थी चप्पल घरी नाही, काठी घरी नाही, पगडी घरी नाही, याचा अर्थ टिळकही घरी नाही. त्यावेळेस टिळकांनी वापरलेलं वाक्य आहे. टिळक म्हणाले, आमच्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांची मराठी तुम्हाला कळत नाही, आमच्या संतांची मराठी भाषा कधी कळणार आहे? मग हे शब्द आहेत. शब्दामध्ये ध्वनी दडलेला आहे, वेगवेगळे अर्थ आहेत. आणि मग ध्वनीर आत्मा काव्यस्य असं संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. थोडं थोडं आपल्याला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मागे 1-2-3 वर्षापूर्वी भगवानगडावरून पंढरपूरला दिंडी जात असताना एका गावात मुक्कामाला आम्ही थांबलो. आणि सकाळी दिंडी आपलं सगळी तयारी होऊन दिंडी निघत असते. आमचे सगळे गुरुबंधू तयार होऊन बसायचे आणि माझा एक स्वभाव असायचा, सगळ्याच्या शेवटी मी आवरायचो. म्हणजे आळस म्हणून नाही, 2 तास आधीच आवरून बसायचो, दिंडीची वाट बघायची. 2 तास झोपायला भेटतंय म्हणून मी शेवटी उठायचो. आणि सगळ्यांचं मग आवरून मग मी उठलो की लगेच सगळं रेडी असायचं. आंघोळ केली की आपलं निघाले. पण जिथं आम्ही थांबलो होतो एका घरी, तिथं एक म्हातारं होतं अंगणा. मी सकाळी उठलो. दृष्टांत थोडा वेगळा आहे, पण मला वेगळं सुचवायचं आहे. आणि मग सकाळी उठल्यानंतर मग सकाळचा पहिला विधी असतो, नाही का नाही. आणि मग आपलं निघालो मी बाथरूमकडे. तर म्हातारा अंगणात बसलेलं होतं आणि ते मला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर महाराज थांबा. मला वाटलं कोणीतरी आत गेलेलं असेल. मी थोडं थांबलो. मी म्हातारा जवळ आलो
आणि मला विचारायला कुठे चालले, म्हटलं चाललो बाथरूमला चालले. म्हणे थांबा. ते गेलं आणि एक चमचा घेऊन आलं. आता मी चाललोय बाथरूमला आणि ते चमचा घेऊन आलं. मी म्हटलं कशाला आहे, नाही म्हणे बाथरूमला जायचं तर चमचा बिघडलंय की काय, रात्री चांगलं बोलत होतं. म्हटलं हे चमचे कशासाठी. मी नाही होय करून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बाथरूममध्ये गेलो, दरवाजा लावला. नंतर माझ्या लक्षात आलं त्याला आतून कडी नाही म्हणून चमचा लावायचं. बघा आता तुमच्या डोक्यात काय आलंय मला माहिती आहे. प्रवचनात एवढं खराब बोलून का, मला सांगायचं वेगळं. ते म्हातारं बसलेलं आहे तिथं, ते बोलत होतं, त्याच्या बोलण्यातला भाव वेगळा होता, त्याचा भावच मला कळाला नाही. तसं ज्ञानेश्वरीमध्ये अनेक शब्द आहेत, त्या सगळ्या शब्दातले भाव आपल्याला कळतील याची गॅरंटी देता येत नाही. मग बरेच लोक अभ्यास करणारे आहेत, कोरडा अभ्यास करणारे आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी जी जन्माला आलेली आहे ते ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेतलं लिहिलंय असं नाही. 2 पद्धती आहेत अनुवादाच्या. आपण बहुश्रुत श्रोते आहात बऱ्यापैकी, बऱ्याच वर्षापासून आपण चांगल्या विद्वानांची प्रवचन कीर्तन ऐकलेली आहेत. मला 1-2 गोष्टी सांगायच्यात. अनुवाद 2 पद्धतीचा असतो, एक शब्दानुवाद असतो आणि एक भावानुवाद असतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे तो शब्दानुवाद नाही. काही लोकांनी ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली, जी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतून इंग्लिशमध्ये गेली याला म्हणायचं शब्दानुवाद. हे व्याकरणामध्ये येतं. आणि ज्ञानेश्वरी जी जन्माला आलेली आहे ते गीतेचा भावानुवाद आहे. आणि मग सरळ नाही, गद्यात नाही, पद्यात. मग काव्य आहे, ओवी छंदात गीतेतल्या श्लोकाचा भावानुवाद म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. एक ओव्या आहेत, 11व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे. दृष्टांत दिलेला आहे, थोडं वेगळं रूपकात्मक सांगितलेलं आहे. जशी एखादी गंगा आहे, गंगा वाहते आणि गंगेत साईडने एक मोठे असे भिंत आहे. गंगा वाहते म्हणजे असे जमीन कोरूनच वाहते, समजून घ्या थोडंसं. पाणी वाहत असताना जमिनीला कोरूनच वाहते. मग एखाद्याला पाणी पिण्याची इच्छा झाली, गंगेतलं पाणी पवित्र आहे, मग बकेट वगैरे सोडतंय मध्ये. पण जो अपंग आहे आणि ज्याच्यामध्ये शक्ती नाही, ज्याच्याकडे पोहरण नाही, पाणी काढायची सुविधा नाही, अशाने गंगेतल्या पाण्याचा आस्वाद कसा घ्यायचा तहान लागल्यानंतर. मग काय केलं, काही बुद्धिमान माणसाने ती जे भिंत होती ती तोडली आणि तिथे पायऱ्या तयार केल्या. हा शब्द आलेला आहे. शब्द गीता ही संस्कृत मधली आहे. तिरे संस्कृताची गहनी तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली. म्हणजे तीर, संस्कृत तीर असणारी गीता आहे आणि त्या संस्कृताचे तीर असलेल्या गीता रूपी गंगेत ज्ञान दडलेलं आहे. थोडंसं वेगळी भाषा आहे. शब्द दुसरा एक आलेला आहे, ज्ञान गंगे नहाले. माझ्यासमोर आपण बसलेले आहेत ना, गीतेतल्या ज्ञान गंगेत नाहत आहे सध्या. आणि दुसरा टप्पा सांगतो, तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली. एक वेगळा दृष्टांत देतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल पटकन. थोडासा वरचा भाग आहे. आता आंब्याचा मोसम सुरू आहे, हापूस मार्केटला आलेला आहेत आणि आपले कैऱ्या वगैरे झाडाला लागलेले आहेत. एक लहान मुलगा आहे, आंब्याच्या झाडाखाली बसलाय. दृष्टांत समजून घ्या, म्हणजे प्रवचन समजून येईल आपल्याला. आंब्याच्या झाडाखाली बसलेलं लहान मूल आहे आणि त्याला झाडाला लागलेली पिकलेली कैरी म्हणजे आंबा दिसला आणि आई बाजूला बसलेली होती. आईच्या लक्षात आलं बाळाला काय पाहिजे. आईला सांगावं लागत नाही बाळाला काय पाहिजे, आईच्या लगेच लक्षात येतं. आणि मग ते बाळ आंब्याकडे पाहतंय, पण बाळाला तो आंबा खाता येणार नाही. आईने तो आंबा तोडला, पण लहान बाळ आहे त्याला खाता येत नाही. 2-3 टप्पे आहेत, ज्याच्यात बळ आहे, झाडावर चढण्याची कला आहे. ते फांदीवरून आंब्यापर्यंत जाऊन डायरेक्ट आंबा खातंय. आणि ज्यांना खाता येत नाही त्यांना कापावं लागतं. 2-3 स्टेप आहेत. आई बाळाला आंबा देते,
मग डायरेक्ट का बाळाने आंबा खावं याच्यासाठी आईला काय करावं लागेल? आंबा तोडावा लागेल, त्याला कापावं लागेल, साल बाजूला करावं लागते, आंतरकोई बाजूला करावी लागते. कापल्यानंतर आंब्यात काय काय हे कळतं. नाही कापलं तर कसं कळणार आहे? कापल्यावर कळतंय कोय आहे, त्याच्यात आंतरकोय आहे. सगळा खराब भाग बाजूला करून फक्त रस, केशर वगैरे मिक्स करून बाळासाठी आई ठेवते वाटीमध्ये, आणि मग ते बाळ त्या आंब्याचा आस्वाद घेते. मग त्या सगळा कचरा बाजूला करून वाटीत ठेवलेला आमरस म्हणजे ज्ञानेश्वरी. बस, दुसरं काही नाही. आणि डायरेक्ट आंबा खाणं म्हणजे विद्वान लोकांचं काम आहे. विद्वान लोक डायरेक्ट आंबा म्हणजे गीता आहे. आणि गीता सगळ्यांसाठीच आहे, ठीक आहे, पण सगळ्यांना गीता कळते का? किती लोकांना संस्कृत भाषा कळते? पण ज्ञानोबरायांसाठी वर्णन केलेलं आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे संस्कृतातलं ज्ञान मराठी भाषेत ज्ञानेश्वर महाराज आणलेलं आहे. एक शब्दांची किमया पहा. मी बोलतोय आपल्यासमोर, हे शब्द आहेत, हे शब्द पोकळ आहेत. त्या शब्दात आतमध्ये काहीतरी दडलेले. टरफल शब्द वापरला माऊलींनी. टरफल मग शेंगा आहेत, पण शेंग खातो आपण बोलत असताना म्हणतो आम्ही शेंगा खातोय. टरफल खाताय का? टरफल नाही, टरफल बाजूला करून आत असलेल्या शेंगदाण्यांना तुम्ही खाताय. तसं हे शब्द आहेत, शब्द बाजूला करायचं आणि त्या शब्दात दडलेलं परब्रह्म म्हणजे ज्ञानेश्वरी. शब्द हे फक्त ऐकण्यापुरते, डायरेक्ट ज्ञान ग्रहण करता येत नाही, म्हणून हे शब्द आहे. शब्दात परब्रह्म दडलेलं आहे. शब्द, आता काही लोक तज्ज्ञ असतात शब्दांचे. संस्कृतमध्ये एक काव्य आहे, खूप सुंदर आहे, आपल्याला ऐकल्यानंतर लक्षात येईल. राजा होता, भोज राजा, आणि त्याची जी पत्नी होती. भोज राजाचं जे घर होतं, आता बंगले वगैरे आठवा तुम्ही, भोजराजाचं घर जे शय्या घर होतं, म्हणजे झोपण्याची जी खोली होती भोजराजाची, ते असे जिना चढून जायला लागायचं. मग त्याची जी पत्नी होती, जुन्या काळातल्या पत्न्या नवऱ्याच्या वेगळ्या पद्धतीने सेवा करायच्या. आत्ताच्या बायकांचं काय सांगायचं महाराज, आत्ताच्या बायकांची वेगळी सेवा आहे म्हणतात, ठीक आहे. पण त्या काळामध्ये मग ते असं एक ताट आहे, त्या ताटामध्ये मडकं वगैरे ठेवलेलं आहे, दूध वगैरे घेऊन गेलेले आहे. श्लोक बघा कसला आहे, भोजस्य भार्या मद विवलाय कराच्युतम चंदन हेमपात्रम. हातामध्ये चंदनाचं हेमपात्र आहे आणि त्याच्यामध्ये दूध वगैरे ठेवलेलं आहे, आणि नवऱ्याकडे घेऊन त्याची पत्नी चाललेली आहे, जिना चढते. शब्दातले किती लोक तज्ञ आहेत बघा. ज्या आकाशात जे ध्वनी चाललेले आहेत ना, त्या ध्वनीला टिपण्याची कला सगळ्यांनाच नाही, पण त्या शब्दांना टिपण्याची कला ज्यांना होती ते पंडित विद्वान कसे शब्द लिहिलेत पहा. मग भोजस्य भार्या मद विवलाय कराच्युतम, कर म्हणजे हात, कराच्युतम चंदन हेमपात्रम, चंदनाचं असलेलं ते पात्र, सोपान मार्गे प्रकरोती शब्दम, हातातून खाली पडलेलं आहे. आणि मग गाडगं हातातून खाली पडल्यानंतर जे शब्द निघाले, त्या शब्दांना काव्याचं रूप दिलेलं आहे. काय शब्द आहे? ठाठम ठटठम ठटम ठंठह. विद्वत्ता आहे महाराज ह्याच्यामध्ये. हे शब्द आहेत, एवढे मोठे शब्द निर्माण करणारे जरी झाले तरी त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार असेल अशी गॅरंटी देता येत. हे सांगितलेले शब्दाधिक जे आलोडिले. आता आमच्यासारखे लोक आहेत, ज्ञानेश्वरी पाठ करतात, शब्दांशी खेळतात, सगळ्या गोष्टी आहेत, शब्दांच्या फिरक्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांना फळ तेव्हाच येतं ज्यावेळेस सद्गुरू तुमच्यावर कृपा करतील. शब्दच सुंदर आहेत. या ओवीमध्ये 10व्या अध्यायातली ओवी आहे, हे प्रकरणच थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. अर्जुनाचे श्लोक स्टार्ट होत आहेत, सुरुवात होते, आणि अर्जुन
भगवान श्रीकृष्णाला बोलतायत. भगवान श्रीकृष्णाला बोलत असताना अर्जुनाच्या विश्लेषणातली ही ओवी, शब्दजात आलोडिले, शब्दांचा अभ्यास केलेला आहे. योगाधिक जे अभ्यासिले, म्हणजे योगांचा पण अभ्यास केलेला आहे. योग, आपल्या देशामध्ये अनेक योगाचार्य आहेत. बघा, योगाचार्य आहेत, ते सांगतात रोज योग केल्यानंतर रोग होत नाही. ऐकले तुम्ही? रोज योग केल्यानंतर रोग होत नाहीत. मग योगाचार्य औषध कशासाठी काढतात, हे का नाही? योग करणारे पण आजारी पडतात ना, कधी कधी सर्दी होते, काही होते, औषध. योग आहे, योगाचं प्रशिक्षण देऊन योगाचार्य होता येईल, पण योगी होता येणार आहे. ठीक आहे ना? योगाच्या ह्या स्टेप आहेत. म्हणजे शरीरापासून समाधी ही शेवटची स्टेप आहे. ही माऊलींची समाधी आहे. आपण हे फक्त सांगायचं. आमच्यासारख्यांनी योग फक्त कीर्तनातून, प्रवचनातून सांगायचं. योगी या जगात दिसत नाही सध्या. लोकसंख्या सगळीकडे लोक पोहोचलेत महाराज. आता निवांत स्थानच शिल्लक दिसत नाही कुठं. जिथे नाही तिथे लोक राहायला गेलेले आहेत. ते योग, समाधी, हे सगळ्या गोष्टी लोक करणार कुठं? हिमालय वगैरे सगळीकडे. आणि जिथं लोक नाहीत तिथं आता पर्यटनाची सुविधा झाली, लोक 8-8 दिवस जाऊन राहतात तिथं. मग योग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहेत, पण तेच जय म्हणोये आपुले, जय सानुकूल श्रीगुरु. श्रीगुरु जर आपल्याला अनुकूल असतील तरच ह्या सगळ्या शब्दांना आपलं म्हणावं. हा साधा सिद्धांत आहे. शब्द जरा थोडे किचकट आहेत, पण साधा सिद्धांत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अख्खी ज्ञानेश्वरी जी निर्माण झालेली आहे, श्रीगुरूच्या प्रसादातून निर्माण झालेली आहे. असं आपल्या जीवनातले श्रीगुरू जर बाजूला केले तर सगळे शिष्य शून्य होतील. गुरुशिवाय माणसाचं, शिष्याचं आणि पारमार्थिक क्षेत्रातल्या माणसाचं अस्तित्वच नाही. काही काही म्हणतात आम्हाला गुरु नव्हते पण आम्ही स्वयंभू आहेत. स्वयंभू काय, तुम्ही ईश्वराचा अवतार आहे का? श्रीगुरु लागतातच. ज्ञानेश्वर महाराजांसारखे योगीराज सुद्धा सांगून जातात. सुरुवातीला, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला म्हणतात, मी ही ज्ञानेश्वरी निर्माण करू शकलो माझ्या श्रीगुरूंची शक्ती आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती, श्रीगुरूंच्या, गुरुच्या शक्तीने मी ज्ञानेश्वरी तयार करू शकलो. हे ज्ञानोबरायांना म्हणायचे. थोडं थोडं सांगतोय, अजून बाकीच्या गोष्टी आहेत. तर एक 10व्या अध्यायातच एक वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपल्याला व्यावहारिक पद्धतीने सांगतो थोडंसं. खूप सुंदर ओवी आहे. भाग्य जैसा अनुकूल, जालिया उद्यम होय सदा सफळ. माणसं मेहनत सगळेच करतात हो, पण ज्याचं भाग्य आहे, भाग्य जय सानुकूळ, जालिया उद्यम होय सदा सफळ. भाग्य असावं लागतं आणि मेहनत केलेली असावी लागते. मेहनत आणि भाग्य ह्या दोघांचा समन्वय झाला तर आपल्याला यश प्राप्त होते. भाग्य जय सानुकूळ, जालिया उद्यम होय सदा सफळ. आणि पुढे किती सुंदर सांगितले, तैशे श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच. हे जीवनातलं सार आहे महाराज. श्रुत अधीत सकळ, गुरुकृपा. आता माझ्यासमोर एवढे बसलेले आहेत, श्रुत अधीत. अधीत म्हणजे अभ्यास केलेला, ऐकलेला आहे, अभ्यास केलेला आहे. श्रुत अधीत सकळ, जेवढं काही तुम्ही आतापर्यंत ऐकलंय, ते म्हातारे झाले महाराज ऐकून ऐकून, पण ऐकलं भरपूर म्हणजे तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला असा अर्थ होत नाही. वेदामध्ये खूप सुंदर वाक्य आलेलं आहे, है का नाही? यम एव येश वृणते तेन लभ्यस. आत्मतत्वाने ज्याचं वरण, माझ्यासारखे अनेक प्रवचनकार आहेत, प्रवचन केल्याने आत्मतत्व तुम्हाला मिळेल याची गॅरंटी देत आहेत, हे का नाही? शब्दप्रयोग आहे, श्रुताधीत सकळ, गुरुकृपा असाच. गुरुची कृपा असावी लागते. एक ओवी आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. कोंभेला उन्मेष सुखे, जरी उदास तुम्ही. श्री गुरु सानुकूल का लागतात? खूप सुंदर ओवी आहे. शेतकरी वर्ग आहेत आपण सगळे, आपल्याला कळेल. धान्याला असे मोड आलेले आहेत, कोंब आलेले आहेत,
आणि प्रतीक्षा आहे पावसाची. कोंभेला उन्मेष सुखे. आता तो थोडंसं रूपकात्मक आहे, वेगळ्या पद्धतीनं सांगतो. निसर्गाची जर कृपा झाली तर उगून आलेलं धान्य बहराला येतं. आणि निसर्गाची कृपा जोपर्यंत होत नाही तर उगून आलेलं सुद्धा सुकून जातं. आपण बऱ्याच वेळा पाहिलंय, ज्या ठिकाणी पाणी देण्याची सोयच नाही एखाद्या जमिनीमध्ये, अभावी पाऊस नसल्यामुळे ते उगून आलेलं सुकून जातं, करपून जातं. महाराज, ज्ञान अंकुर तुम्हाला मिळालेले आहेत, तुम्ही ज्ञानी आहात. पण ज्ञानी आहेत, सद्गुरू तुमच्यावर जर उदास असतील तर ज्ञान सुद्धा सुकून जातं. पटतं तुम्हाला? महाभारतातला एक प्रसंग आहे. कर्ण खूप मोठा आहे बरं, शूरवीर आहे, अर्जुनापेक्षा बलवान आहे. म्हणून कृष्णाला सुद्धा काळजी अर्जुनाची होती. इतका कर्ण बलवान होता, पण त्या कर्णाला शाप मिळाला होता. कुणाचा शाप मिळाला होता? जिथे जिथे विद्या घ्यायला गेले होते, विद्या घेत असताना सद्गुरू आपले मांडीवर डोकं ठेवून झोपलेले आहेत. आणि आपल्या सगळ्याला माहिती तो भुंगा वगैरे आहे. आणि मग लक्षात आलं की हा क्षत्रिय दिसतोय आणि हा ब्राह्मण नसावा. बऱ्याच गोष्टी आहेत, बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही. आपला जो मुद्दा आहे त्याच गोष्टीला मला बोलायचं आहे. आणि मग शाप दिला, खोटं बोलून माझ्याकडून विद्या घेतलेली आहे. आणि मग ती ब्रह्मविद्या आहे, ऐन युद्धाच्या काळात तुला ती उपयोगात येणार नाही. याचंच नाव ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. कोंभेला उन्मेष सुखे, जरी उदास तुम्ही. ज्ञान प्राप्ती केलेली, विद्या मिळवलेली आहे, पण महत्वाच्या क्षणाला तुम्हाला ती उपयोगात येणार नाही. याला म्हणायचं श्रीगुरूचं उदास होणं. म्हणून मिळाली तर प्रसन्नता त्यांच्याकडून मिळवावी, अन्यथा उदास पण आपल्या जीवनामध्ये नसावं. खूप वेगवेगळे शब्द आहेत. आणि 13व्या अध्यायामध्ये एक वेगळी ओवी आहे. जसं की एखाद्या पिकावर पाऊस पडावा तो बहरून येतं, तसं सद्गुरूची कृपा जर, बऱ्याच गोष्टी आहेत. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन जर आपण पाहिलं तर तुकोबरायांना सद्गुरूंच्या प्रसादातून तुकोबरायांचं जीवन बहरलेलं आहे. आधीचं लिखाण वेगळं आणि नंतरचं लिखाण वेगळं आहे तुकोबरायांचं. आधी म्हणतात, आरंभी कीर्तन करी एकादशी, नवत्या अभ्यासी चित्त आधी. हे तुकोबारे लिहून ठेवतात. गाती पुढे त्यांचे धरावी ध्रुपद, असं सुरुवातीचं लिखाण आहे. ज्यावेळेस गुरुची कृपा झाली आणि डोक्यावरून हात फिरवला, भाषा बदलली महाराज. आणि काय शब्द आले, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. बस हीच ओवी जी आहे घेतलेली ती ह्या पद्धतीची. ह्या ओव्या माणसांमध्ये जेव्हा दिसतात, व्यक्तींमध्ये जेव्हा दिसतात, त्यावेळेस त्या आपल्याला कळतात. ऐकणं वेगळं. आता ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायातच या ओवीच्या आधी 2-3 श्लोक आलेले आहेत. अशितो देवलो व्यास, सुंदर श्लोक आहे तो. पण त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मी ऋषी मुनींचं बरंच श्रवण केलं. ऐकायला सगळे आपण ऐकत आहात, पण ऐकलेलं आहे ते ऐकलेलं आपल्याला कळणं, अनुभवाला येणं, याच्यासाठी कृपा लागते. एक थोडी वेगळी ओवी आहे. पुरुष मंडळी बसलेली आहेत आणि बहुतेक अर्थ सगळ्यांना कळणार आहे, पण नंतर मी तुम्हाला पुढचा टप्पा सांगणार. एक ओवी आहे आणि आपल्याला पण भावणारी ओवी. बालक बापाची ताटी रिगे आणि बापा त्याची जीव लागे. मूल आहे आणि वडील जेवायला बसलेले आहेत. रांगत रांगत मूल येतंय आणि जेवतोय बाप, मांडीवर बसतंय बाळ. बापाच्याच ताटातलं अन्न उचलून बापाला भरवतोय. तुम्ही विचार करा, एवढं एवढं बाळ आणि बाप जेवण करतोय म्हणून बापाच्याच ताटातलं अन्न बापाला भरवतोय. किती प्रसन्नता असेल हो बापाच्या जीवनामध्ये. पण ज्या बाळानं
लहान असताना घास भरवले तेच बाळ म्हातारपणात जेव्हा घराच्या बाहेर काढते बापाला, त्यावेळेस बापाला काय वाटत असेल हो? शब्द बघा कसे आहेत. बालक बापाचे ताटी रिगे आणि बापात त्याची जीव लागे. ज्यावेळेस बापाला घास भरवतो मुलगा की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढी. संवेदना आहे, मुलाचा हात पुरत नाही. मग बाप काय करतो, आपलं तोंड त्या घासापर्यंत घेऊन जाते आणि मग ते अलगदपणे तो बाप मुलाच्या हातातला घास आपल्या तोंडात घेतो. बघा आता मला एक वेगळं सांगायचं. संतोष लेणी वेगे मुखची वेळ ओढवी. बापाला बरं वाटलं, पण ज्याला मुलं आहेत आणि ज्या मुलांनी बापाला घास भरवलेला आहे, हा काळ निघून गेलेला आहे. पण ह्या घटना ज्यावेळेस तुम्हाला आठवतात, शब्दाचे अर्थ स्त्रियांना कळालेत, पुरुषांनाही कळालेत, पण जो फील असतो ना, तो जो त्या अवस्थेतून गेलेला आहे त्यालाच कळतो. शब्द आहेत, हे शब्दांचे स्त्रियांना हे फक्त अर्थ कळणार आहेत. आणि काही स्त्रियांचे जे अनुभव आहेत ते पुरुष मंडळीला कळणार नाहीत. ज्ञानेश्वरीची वेगळ्या पद्धतीची आहे. कसे शब्द आहेत, एकाच वस्तूकडे वेगवेगळ्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आता माझ्या प्रवचनाला सगळ्याच स्तरातली सगळीच मंडळी आहे. मला एक सांगायचं आहे, एका घरामध्ये परिवार होता. म्हणजे लहान मुलं होते, नुकतंच लग्न झालेलं जोडपं, म्हातारी होते. एक गुलाबाचं झाड लावलं अंगणात आणि मग ते हळूहळू वाढलं आणि त्याला एक कळी आली, गुलाबाची कळी. आता सगळे त्याला पाणी घालतात, पण फुलाकडे पाहत असताना सगळ्याच्या भावना वेगवेगळ्या. लहान मुलगी आहे घरातली, तिला असं वाटतंय ही उमलून आल्यानंतर मग मी माझ्या मैत्रिणीला वगैरे देईन. नुकतंच लग्न झालेली एखादी महिला आहे, तिची भावना वेगळीच. तिची भावना अशी असेल की या कळीतून फूल उमलल्यानंतर याला घेऊन मी माझ्या वेणीत ठेवेल, ज्याने माझे पती माझ्यावर प्रसन्न होते. आणि एक म्हातारी असते घरामध्ये, रोज पूजा करते, तिची भावना त्या फुलाप्रती वेगळीच. तिला वाटतं की ही कळी जर उमलून पूर्ण झाली की ते पूजेला वापरता येईल. फूल एकच, घरात राहणारे एकाच, पण एका फुलाप्रती त्या सगळ्यांच्या भावना वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, संवेदना वेगवेगळ्या आहेत. काही न लग्न झालेले तरुण वयातले त्या फुलाचा काय वापर करतील, हे काय प्रवचनातून सांगायचा विषय आहे का? फूल एकच आहे. तसं ही ज्ञानेश्वरी जी आहे, ज्ञानेश्वरीतले शब्द एकच असतात, पण या शब्दांप्रती प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने या शब्दांकडे पाहतात. आई प्रेम शब्द आहे, एखादा शब्द प्रेम शब्द आहे ज्ञानेश्वरीत आलेला. प्रेम शब्द उच्चारल्याबरोबर प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे रूप येतात. देवाची भक्ती करणारा असेल तर त्याची भावना वेगळीच. हे जरुरी नाही की भक्तांना प्रेम शब्द ऐकल्यानंतर सगळ्या भक्तांना एकच देव आठवेल. पांडुरंगाचे भक्त असतील तर पांडुरंग आठवेल. वेगवेगळ्या भक्तांचे वेगवेगळे देवाचे स्वरूप आहेत, त्यांना ते आठवतील. वेगवेगळे आहेत. हे प्रेम शब्द आहे. म्हणून शब्द जरी वेगवेगळे असले, ही जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीत शब्द आहेत, पण शब्दाच्या पलीकडे जो जातो तो या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये रमून जातो. मला कसा रमतो, एक मागच्या काळातला एक प्रसंग सांगता येईल आपल्याला. मोबाईलच्या आधीचा काळ, ज्या काळामध्ये पत्रव्यवहार चालायचे, सांगता येईल थोड्या वेगळ्या पद्धतीने. एक सुट्टीवर आलेला मुलगा होता गावाकडे, आणि दिवाळीची सुट्टी संपली आणि निघाला. आपलं सांगितलं आपल्या आईला की मी उद्या जाणार आहे. आई आपली सकाळीच उठली, सगळी तयारी केली, स्वयंपाक वगैरे बनवला, मुलाच्या आवडीप्रमाणे जे काही ते बनवायचं ते बनवलं. आणि एस टी आली तर आवरायचं राहिलं, तर गडबडीत आपल्या आईनं ती बॅग वगैरे भरली. मुलाला सांगितलं की तू आता जाऊन बस, मी बॅग घेऊन येते.
गाडी जाऊ नये म्हणून मुलगा गडबडीत गेला, बसला आणि बॅग घेऊन आई मागून आली. मुलगा गाडीत बसलेला आहे, बॅग ठेवली, आई खाली आली. आता बघा प्रसंग किती वेगळा आहे. कंडक्टरने बेल वाजवली, गाडी सुरू झाली आणि आईला काय बोलावं मुलाला कळेनाच. भरून आलं. मुलगा सांगतो टाटा बाय वगैरे काय असेल ते. आईने शब्द वापरला, सांभाळून जा आणि गेल्यानंतर पत्र पाठव. भावनिक प्रसंग आहे. गाडी निघून गेली, आई घरी आली. 7-8 दिवसांनी पत्र आलं. मुलगा तिकडे गेल्यानंतर त्याचं सगळं झाल्यानंतर त्याने पत्र पाठवलं. त्याला गेल्यानंतर भूक लागली, फ्रेश झाला, जेवायला पाहावं म्हटलं त्याने. बॅगेतून भाकरी काढली, सगळं सामान बाजूला केलं, पण भाकरी बरोबर जी खायला भाजी बनवली होती ती भाजी तशीच घरी राहिली. मुलगा आपलं चटणी भाकरी खाल्ली, झोपणाऱ्या एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आईने मला सांगितलंय की पोहोचल्यानंतर पत्र पाठव. त्याने ते पत्र वगैरे लिहिलं, पत्र पाठवलं. त्याच्यावर लिहिलं सुरुवातीला, आई मी व्यवस्थित पोहोचलो. आणि मग ते आईचं मुलाचं भावनिक नातं, त्याने ते शब्द वापरले, मी व्यवस्थित पोहोचलो, पण आई तू भाकरी माझ्यासोबत दिलीस, पण भाकरी बरोबर जी भाजी बनवली होती ती भाजीच माझ्याबरोबर दिली नाही. सगळं लिहिलं, खुशाली वगैरे. पत्र आलं आईकडे. आई शिकलेली होती आणि आईनं ते पत्र घेतलं, वाचायला सुरुवात केली. ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलाने लिहिलेले ते शब्द आहेत. आई ते शब्द वाचायला सुरुवात करते. पहिलं वाक्य, मी व्यवस्थित पोहोचलो. आईला बरं वाटलं. दुसरं वाक्य वाचलं की तू जी भाजी भाकरी बनवली आई, भाकरी बरोबर आली पण भाजी माझ्या बरोबर आली नाही. आईने शब्द वाचले आणि डोळ्यातून अश्रू आले आईचे, रडायला लागली. मला सांगा बरं, त्या पत्रातले शब्द आईचा अंतःकरण दुखवणारे होते, आईला शिव्या दिलेल्या होत्या, पण आईच्या डोळ्यातून अश्रू आले. का? मुलाबद्दल प्रेम भाव आहे आणि त्यांनी लिहिलेले शब्द वाचत असताना आईच्या अंतःकरणात हुंदका आला आणि मग ते डोळ्यातून नकळत प्रेमाश्रू बाहेर पडायला लागले. ही आई मुलाचं पत्र वाचत असताना जितकी संवेदनशील होते, तसं वारकरी संप्रदायातला प्रत्येक वारकरी ज्ञानेश्वरी वाचत असताना त्याच्या अंतःकरणातले एवढ्या संवेदना आहेत. आणि एवढ्या संवेदनशीलतेनं जो कोणी ज्ञानेश्वरी वाचतो, माऊलींची कृपाच त्याच्यावर होते महाराज. म्हणून कृपा करी हरी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. एक साहित्यिक होता, त्याच्या घरी जाण्याचा योग आला. घरी गेलो तर तो ज्ञानेश्वरी वाचत होता. आता ज्ञानेश्वरी वाचतोय, मला आनंद आहे, पण ज्ञानेश्वरी वाचता वाचता तो सिगारेट ओढतोय. तुम्हाला काय वाटतं? त्याच्या गळ्यात माळ नाही. वाचा ज्ञानेश्वरी सगळ्यांसाठी, पण ज्ञानेश्वरीची भावना तरी तुम्ही पावित्र्य तरी ठेवा ना. मग तो सिगारेट ओढतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय. मी सांगावं म्हटलं त्याला जरा समजून, आपण सगळे अधिकार संपन्न माणसं आहेत. मी त्याला म्हटलं तुम्ही सिगारेट ओढताय, ज्ञानेश्वरी वाचताय. आता हे बुद्धिमान माणूस होता. तो काय म्हटलं माहिती आहे का? काय फरक आहे म्हटला महाराज, अगरबत्तीचाही धुरच आहे आणि सिगारेटचा पण धुरच आहे. काय म्हणावं अशा माणसानं? आता मला एक सांगायचंय, तो ज्ञानेश्वरीच्या ओव्या अभ्यास करून PhD करेल, पुस्तकं लिहिल, पण माऊलींची ज्ञानेश्वरी कृपा होणार नाही. कृपा हा भागच वेगळा आहे महाराज. सगळं बारीक बारीक गोष्टी आहेत. संवेदनशीलतेनं ज्ञानेश्वरीचा जो अभ्यास करतो, प्रेम भाव ठेवतो, त्याला ज्ञानेश्वरीचा प्रसादच आहे. जगद्गुरु तुकोबरायांसारखं एवढं मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. भंडाऱ्या डोंगरावर जाऊन जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानेश्वरी पाठ केलेली. पाठ केली, लक्षात ठेवा, साधी गोष्ट नाही.
लोक म्हणतात विठ्ठल नामाच्या शक्तीने लिहिला गाथा, विठ्ठल नामाच्या शक्तीने लिहिला, पण त्याला ज्ञानेश्वरीचा पण सपोर्ट होता, हे विसरायला नको. हे का नाही, माऊलींची कृपा बघा. तुकोबरायांचा शब्द आहे, काही पाठ केली संतांची उत्तरे. पाठ केली उत्तरे म्हणजे ज्ञानेश्वरीतले शब्द पाठ केले. देहू आणि आळंदी किती जवळ आहे आपल्याला माहीतच आहे. मग तिथे वारी व्हायची तुकोबरायांची, आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. मग ज्ञानेश्वरीची आणि पांडुरंगाची कृपा. दुसरा एक टप्पा सांगतो महाराज, माऊलींची किती कृपा झाली तुकोबरायांवर. हे कृपेशिवाय काहीच नाही म्हणा. श्रुतादित सकळ गुरुकृपासाद आणि सानुकूल श्री गुरु, ते सगळं आपलं होतं, पण जर आपल्याला आपले गुरु अनुकूल असतील तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून अनुकूलता ही तितकीच महत्त्वाची. तुकोबरायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एक धरणेकरी आळंदीला धरणं धरून बसला. आपल्याला माहिती असेल, उपोषणाला बसला. त्याला श्रीमंत होण्याची इच्छा आहे. ठीक आहे, श्रीमंत व्हायचंय. माऊलींना दृष्टांत दिला आणि सांगितलं की देहूला तुकोबर आहे, त्यांच्याकडे जा, ते तुला जे पाहिजे ते देतील. तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? ज्या तुकोबरायांची माऊलींनी दखल घ्यावी ते तुकोबर आहे. साधी गोष्ट नाहीये. आणि मग काय ज्ञानेश्वरी उणे ती पाठविले धरणे. तुकोबराय म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये काय कमी आहे की तुम्ही मला धरणे करायला माझ्याकडे पाठवलेलं आहे. मग तुकोबरायांनी जे केलं ते अभंग वगैरे लिहिले, दिले, नारळ दिलं, त्याला कळालं नाही महाराज ते. ठीक आहे नाही, हे प्रसाद मिळाला पण पाहिजे. प्रसाद मिळत होता त्याला, माऊलींना जर पाठवलं. मला एक सांगायचं आहे, माऊलींवर श्रद्धा आहे धरणे करायची, मग माऊलींनी जे सांगितले ते ऐकायला पाहिजे का नाही. माऊलींनी तुकोबरायांकडे पाठवलं, विनाकारण माऊली कसे पाठवतील. पण माऊलींचंही टाळलं, तुकोबरायांचंही टाळलं. प्रसाद मिळाला पण घेता आला नाही, दुर्भाग्य म्हणता येईल. म्हणून सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला मिळतं, हे सगळं मिळतं प्रसादाने. आपण मेहनतीने करायचं. 3 गोष्टी आहेत बघा जीवनातल्या. एक तुमचे प्रयत्न लागतात आणि भाग्य लागतं, आणि तिसरा टप्पा एक कुणाचे तरी आशीर्वाद लागतात. सगळ्या गोष्टींना या तिन्हींचा समन्वय वारकऱ्यांच्या जीवनामध्ये आहे. ही समृद्ध ज्ञानेश्वरी आहे, आणि याच समृद्ध ज्ञानेश्वरीची अनुकूलता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. काय नाही, सगळ्या गोष्टी अनुकूलता आहे. एक दृष्टांत दिलेलाच आहे, बनकर शिंपी झाडे, माळ्याचा दृष्टांत दिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. शेती फुलवलेली आहे, पाणी दिलेलं आहे, आणि एकदम पीक चांगलं आलेलं आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात, वसंत ऋतू प्रवेश करत नाही तोपर्यंत त्या झाडांना बहरच येत नाही. वसंताचे रिगवणे झाडाचे निसाजेपणे. तसं आपण कितीही मेहनत करा, एक वरद हस्त आपल्या श्री गुरूंचा आपल्यावर झाला, डोक्यावरून हात फिरवला, जीवन बदलून जातं. आणि हेच स्वामी निगमानंद महाराजांची कृपा आपल्या गावावर व्हावी, याच भावनेतून मी आजची ओवी घेतलेली आहे. हे थोडी वेगळी आहे. 9 ओवी आहे, 9000 ओव्या आहेत. आता या ओवीवर मी एका ठिकाणी 7 दिवस प्रवचन केलेले आहे. म्हणून तर श्रोता बदलतो तसे आपल्याला त्यातले पॉईंट पण थोडे चेंज करून आपल्यासमोर ठेवावे लागते. ठीक आहे नाही. तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे. व हुशार माणूस आहेत आपण सगळे. जसं माल चालेल तसंच काढावं लागतं आहे का, स्टॉक ठेवावं लागतोय फक्त. आम्ही जेव्हा संस्थांवरून निघतो, आमच्या डोक्यात एक मटेरियल असतं, पण समोरच्या श्रोत्यांनुसार मग त्याच्यात थोडंसं फिल्टर करावं लागतं, बदल करावा लागतो. ठीक आहे ना. हे आमचं म्हणजे इथं समोरासमोर गरम गरम माल द्यायचं माझं काम असतं. ठीक आहे ना. कारण भगवानगडावर असताना 10-15 वर्ष गुरुवर्यांच्या सानिध्यामध्ये हे सगळ्या गोष्टी, म्हणून आपण सगळे भाग्यवान आहेत
की आपल्या सगळ्यांना एका महान आधुनिक काळातल्या संतांची सेवा करण्याचं भाग्य आहे. म्हणून स्वामी जनार्दन महाराजांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नियोजन सेवा केलेली आहे आणि सगळ्यांवर प्रेम आहे. एवढा मोठा सगळा कारभार कुणालाही न दुखवता अगदीच सोज्वळपणे ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत. खरंच त्यांच्यासाठी एकदा ह्या सगळ्या नियोजनासाठी टाळ्या वाजवा बरं. किती ताण असतो आता तुम्हाला काय माहिती. तुमच्या घरात एक लग्न असतंय, 6 महिने तयारी नाही का. हे वर्षभर कार्यक्रमच असतात ना. हे नारळी सप्ताहाचं पहा, संस्थांचं पहा, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. किती अवघड गोष्टी. महाराजांचं आणि राजकारणी माणसाचं सारखंच आहे बरं. दिलेला असतो वेळ लोकांना, आणि शरीराचं कधी काय होईल सांगता येईल का. तारीख गेलेली आहे. मला मागेच फोन केला होता, तर आरोग्य चांगलं आहे म्हणून मी येऊ शकलो. निगमानंद महाराजांच्या कृपेने या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. बिघडली असती तब्येत तर काय करणार. म्हणून ते सगळ्या गोष्टी आहेत. तुमची जनतेची सेवा करण्याचं व्रत स्वामी जनार्दन महाराजांनी घेतलेलं आहे, आणि आपल्या सर्वांचं खूप प्रेम त्यांना लाभलेलं आहे. या तुमच्या आणि त्यांच्या प्रेमाला कुणाची नजर लागू नये अशा आपण निगमानंद महाराजांच्या, माऊलींच्या, भगवान बाबांच्या, भीमसेन महाराजांच्या, सालसत बाबांच्या, सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात. हा भव्य दिव्य स्वरूपातला हा अखंड नारळी हरिनाम सप्ताह आहे. आपण मोठ्या उत्साहामध्ये प्रवचनालय एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. दुपारचाही कार्यक्रम आहे, संध्याकाळचे पण कार्यक्रम असतात. सगळेच आपण सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. खरंच हे सप्ताहातलं हेच आपल्यासोबत असतं, दुसरं काय नाही का. जे आपण चांगलं काम करतो तेच तुम्ही लक्षात घ्या. एक सांगून जातो जाता जाता, जे आपण चांगलं काम केलेलं तेच आपलं बरोबर आहे. वाईट काम केलेलं बरोबर नाही का. बोला ना. एक थोडंसं सांगतो. तुम्ही खूप पारमार्थिक माणसं आहेत. माऊलींचे शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले, आपलं कर्म, त्या कर्माचे संस्कार आपल्या अंतःकरणावर असतात. पुनर्जन्मावर ज्याचा विश्वास आहे त्याने लक्षात घ्या, हे शरीर आहे म्हणून आपले आई वडील ठरलेले आहेत, पण हे आपले विचार आपल्याला पुढच्या जन्मात, आई वडील बदलत जातात, शरीर बदलत जातं, पण आपल्या अंतःकरणावर झालेले संस्कार, ते संस्कार कधी बदलत नाहीत महाराज. म्हणून आपण सत्कर्माची पेरणी आपल्या अंतःकरणात करावी, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या जन्मामध्ये ते कामाला येतील, आहे का नाही. म्हणून हे आपण जे चांगलं काम करत आहात, चांगलंच काम आपल्याबरोबर येणार आहे. आमच्यामध्ये पुनर्जन्मासाठी एक दृष्टांत दिलेला आहे. लहान बाळ आहे, जन्माला आलं, त्याला कळतं का काही? कळतच नाही, काहीच कळत नाही. पण मला वाटतं काहीतरी अर्ध्या तासात आईचं दूध त्या बाळाला दिलं जातं. मी काय डॉक्टर नाही, मला एवढं त्यातलं माहिती नाही, थोडंफार मागं पुढं झालं तर ॲडजस्ट करून घ्या. पण मला मुद्दा सांगायचा आहे, बाळ स्तनाला लावलं आईने, त्याला काय माहिती याच्यात दूध आहे, ते ओढायचं असतं, त्याला काय माहिती? आई ट्रेनिंग देते का? फक्त ते बाळ स्तनाला लावलेलं असतं, पण दूध ओढायचं त्याला काय कळलं? हे त्याला मिळालं कुठून ट्रेनिंग? ही ट्रेनिंग त्याने मागच्या जन्मातली आणलेली. एखाद्या माणसाला काही माहिती न घेता अचानक काहीतरी सुचतं, त्याचे मागच्या जन्मातले संस्कार तिथं जागे झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला एक सांगावं वाटतं जाता जाता, या जन्मात आपल्याला जर नाही काही साध्य झालं तर या जन्मात प्रयत्न करा, पुढच्या जन्मात आपल्याला नक्कीच फळ मिळेल. मिळेल ही माऊलींची भाषा आहे, ही माझी नाही. मी प्रवचनकार, हे माझा आवाज हा शुल्लक आहे, हा बात करा, पण जे सांगितलेलं आहे ते माऊलींचं सांगितलेलं आहे. मला खूप वाईट वाटतं भिकारी लोकांचं, जे खराब काम करणार आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी आम्ही पाहतो,
बऱ्याच यात्रा वगैरे आळंदीला, पैठणला, पंढरपूरला, अनेक ठिकाणी, मिडसांगवीला पण यात्रा आहे, ठीक आहे नाही. 16 एप्रिलला मिडसांगवीची यात्रा आहे. आपण सगळ्यांनी यावं, सगळ्यांना संस्थांतर्फे सांगतोय. मग त्या यात्रेत इकडं तिकडं लोक आम्हाला भेटतात, भीक मागत फिरतात. 3.5 हाताचं सुंदर सुगठीत शरीर दिलेलं आहे, तरी तुम्ही खराब काम करताय. तुमचं काम खराब नाही, तुमच्या अंतःकरणाला वाईट कामाची सवय लावताय. आणि जे काम तुम्ही करता त्या कामाची क्वालिटी वाढत जात असते. पटतं तुम्हाला? जे नवीन भजन सुरू केलं एखाद्याने, पहिल्या दिवशी जे भजन करत होता आणि 10 वर्षानंतरच्या भजनात, पहिल्या दिवसाच्या भजनात फरक आहे का नाही? बोला ना तुम्ही. आवाजात क्वालिटी वाढते. तसं पहिल्या दिवशी भीक मागायला गेला 10 वर्षांनी, त्याच्यात म्हणजे त्याने पुढच्या वर्षी भिकारी होण्याचीच व्यवस्था केली. तुम्ही काय करता याचा थोडा विचार केला पाहिजे. आपण काम करत असताना अंतःकरणाला भिकारी संस्कार देऊ नका, हे मला सांगायचंय. चांगले संस्कार, चांगल्या संस्काराचं बीज आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. निश्चित येणाऱ्या जन्मामध्ये पुनर्जन्म आहे हे मी मानतो, आमचा संप्रदाय मानतो, वारकरी मानतात. वारकरी असून जर पुनर्जन्म मानत नसाल त्याला वारकरी म्हणता येणार नाही. तुकोबरायांचे शब्द आहेत, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, असं म्हणतायत. याचा अर्थ कृष्णाचा श्लोकच आहे महाराज, कुले भवती धीमताम सुची नाम श्रीमताम घे योग भ्रष्टो विजायत. एखादा योगी योग करता करता जर त्याचा अधुरा राहिला तर कुठं जन्माला येतो ते सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण मानल्याच पाहिजेत, तर आपल्या जीवनामध्ये बदल होईल. म्हणून या सगळ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आपण मोठ्या आनंदात, उत्साहात आस्वाद घेत आहात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. आणि अगदीच सगळ्यांनीच लक्ष देऊन प्रवचन ऐकलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळेच मान्यवर या ठिकाणी आहेत आणि निगमानंद महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वामी जनार्दन महाराज यांनी जी माझ्याकडे सेवा सोपवली, ती सेवा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 5 वाजलेले आहेत, 1 तासाच्या वर जवळपास आपली सेवा झालेली आहे. बऱ्याच गावचे लोक या ठिकाणी आलेले आहेत, नाही का नाही? बऱ्याच गावच्या भाकरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बावीवरून खरामटे मामा आलेले आहेत, घोडपरे आप्पा आहेत, आरवीवरून आलेले बरेच लोक आहेत, सगळे परिसरातले, राळे सांगवी आहे, नाही का नाही? वा आपले निगमानंद महाराजांचा सगळा हा परिसर आहे. त्याचप्रमाणे ज्यांची पहिल्या दिवशी सेवा झाली या ठिकाणी कीर्तनाची आणि शरीरावर ज्यांचं चांगलं लक्ष आहे त्यांना बऱ्याच कला येतात बरं. राठोड महाराज पण या ठिकाणी आहेत. आणि खरंच एका सर्वसाधारण परिवारातून अध्यात्माची धुरा घेऊन पुढे चालणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून राठोड महाराजांसाठी पण एकदा टाळ्या वाजवा बरं. बऱ्याच गोष्टी आहेत, ते स्वतः लेखक पण आहेत बरं. आता जेव्हा मी भगवानगडावर होतो, भगवानगडच्या तांड्यावरच ते राहायला होते, आत्ता पण राहत आहेत तिथेच. आम्ही जेव्हा डोंगरात अभ्यास करायला जायचो तेव्हा आमची भेट व्हायची. मग ते त्यांचं काम तेव्हाचं, आम्ही नवीन परमार्थामध्ये ते अभंग सुंदर ते ध्यान अभंग आहे ना, त्यांनी ते गोरमटी भाषेत ट्रान्सलेट केलेलं आहे. म्हणून ज्याची जशी भाषा असेल तशात ते ज्ञान द्यायचं काम आता आहेत. ते संध्याकाळी आहे म्हणतात काहीतरी त्यांचा कार्यक्रम, त्याचा या आस्वाद सगळ्या आपल्या गोरमटी बांधवांनी घ्यावा. आणि त्या जनजागृती त्यांची चांगली आहे. भजन फिजन त्यांचं स्वतंत्रच आहे, सगळ्या गोष्टी त्यांची स्वतंत्र रचना आहे. आणि कुणालाही लिहिता येत नाही बरं का. असं वाटतं हे कौतुक करायला पण सोपं आहे बरं, पण कौतुक करायला मन बी मोठंच लागते, आहे का नाही? कुणी कुणाचं कौतुक करत नाही.
आणि म्हणून कला आहे. पेन लाखाचा घेईल माणूस. मी एक कोणाच तरी भाषण ऐकलं, 18 लाखाचा पेन होता. 18 लाखाचा पेन घेतला, पण ती कविता सुचल्या तर पाहिजे, नाही का नाही? मग झोपडीतल्या माणसाने कविता लिहिल्या, नाही का नाही? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, म्हणजे माऊलींच्या बहिणीनं आदिशक्ती मुक्ताईने अभंग लिहिले. हे कोणालाही सुच नाही. संसारात उद्ध्वस्त झालेल्या जगद्गुरु तुकोबरायाने अभंग गाथा लिहिला. म्हणजे अन्न मिळालं नाही म्हणून पत्नी जाते, त्या जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग गाथा लिहिला. बऱ्याच गोष्टी आहेत. एक गोष्ट आता निघला विषय म्हणून 1-2 मिनिटात सांगून जातो. 700 वर्षापूर्वी माऊली जन्माला आले. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना परमार्थाचा अधिकार माऊलींनी दिला. म्हणून आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. आळंदीत जन्माला आलेले माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, आणि त्या माऊलींनी सर्व जाती धर्मातले म्हणतोय. मला एक प्रश्न विचारायचा आपल्या सगळ्यांना, सगळे बहुश्रुत आहेत. स्त्री शिक्षणाची चळवळ कोणी सुरू केली? मोठ्याने बोला, सगळ्याला आवाज गेला पाहिजे. ठीक आहे, किती वर्षापूर्वी? अंदाजे सांगा. आपल्याला काय ती परीक्षा नाही. 100-200 वर्ष, 200 वर्ष. आणि मग स्त्रिया शिकल्या. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबऱ्यांच्या सख्या बहिणीने अभंग लिहिलेत. हे का शिकवलं जात नाही? हाही त्या शाळेत सांगा ना तुम्ही. हे पण सांगितलं पाहिजे ना. 700 वर्षापूर्वी माऊलींच्या बहिणीने अभंग लिहिले. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे सुद्धा सांगा. याचा सुद्धा प्रचार प्रसारात झाला पाहिजे. याच्यासाठी हे सगळं नारळी सप्ताह हे ते सगळं आहेत. म्हणून दुसऱ्या स्टेजवर आमचं काही सांगतच नाहीत महाराज, म्हणून आम्हाला सांगावं लागतं, दुसरं काही नाही. म्हणून सगळ्यांना भरभरून आयुष्य मिळावं आणि आरोग्य सगळ्यांना चांगलं मिळावं. सगळ्यांना कौटुंबिक तरी प्रेम सगळ्यांना भरभरून मिळावं. मनोकामना ज्याच्या ज्याच्या असतील तशा माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण व्हाव्यात. आणि या सप्ताहाला भव्य दिव्य स्वरूपात जे वैभव प्राप्त झालेलं आहे, या सप्ताहालाही कोणाची नजर लागावी नाही म्हणून अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्वामी जनार्दन महाराजांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. एवढंच सांगतो आणि माझे वाणीला विराम करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज